प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण होमोफोनबद्दल माहिती मिळवणार आहोत. त्याला आपण करेक्ट प्रोनाउन्सिएशन होमफोन करू शकता. हे एक नाउन आहे, नाउन वर्ड आहे. त्याचं प्लुरल होमोफोन्स होईल. अ वर्ड दॅट इज प्रोनाउन्स्ड द सेम ॲज अनदर वर्ड बट that has a different spelling and meaning. उच्चारण में समान परंतु वर्तनी और अर्थ में भिन्न शब्द, समध्वनिक शब्द. दोन असे शब्द की ज्यांचा उच्चार सारखा आहे परंतु त्यांचं स्पेलिंग पण वेगळं आहे आणि त्यांचा अर्थ पण वेगळा आहे. म्हणजे स्पेलिंग वेगळं, अर्थ वेगळं तरी देखील उच्चारण सारखं आहे. जसं फ्लावर, फ्लॉवर. फ्लावर म्हणजे फूल, फ्लॉवर म्हणजे पीठ. तर आता दोघांचं स्पेलिंग वेगळं आहे आणि अर्थ पण वेगळा आहे, परंतु उच्चारण करत असताना सारखं वाटतंय. मग फ्लावर आणि फ्लॉवर हे काय झाले? होमोफोन्स झाले. बघूया आता. बी बी म्हणजे असणे, होणे. बी म्हणजे मधमाशी. ब्रेक म्हणजे तोडणे, ब्रेक म्हणजे गतिरोधक. कॅपिटॉल म्हणजे विधान भवन आणि हे CAPITAL कॅपिटल म्हणजे राजधानी किंवा कॅपिटल अक्षर किंवा भांडवल. DIE डाय मरणे, DY डाय रंग, डाय. फीट म्हणजे आपले पाय आणि FEAT फीट म्हणजे अचाट कृत्य. ग्रोन GROWN ग्रोन वाढणे, GROAN ग्रोन म्हणजे कन्हारणे. हॉल HALL हॉल म्हणजे भवन आणि हाऊल म्हणजे ओरडणे. आय म्हणजे मी, EYE म्हणजे डोळे. KNOT नॉटमध्ये K सायलेंट नॉट म्हणजे गाठ बांधणे आणि NOT नॉट म्हणजे नाही. MAIN मेन म्हणजे मुख्य, MANE मेन म्हणजे सिंहाच्या चेहऱ्याभोवती जी दाढी असते केसांची त्याला मेन म्हणतात. 8 म्हणजे खाल्ला, EIGHT म्हणजे 8. बियर म्हणजे अस्वल आणि BARE बेर म्हणजे उघडा नगळा. बरी म्हणजे पुरणे आणि बेरी म्हणजे फळ. सीलिंग म्हणजे छत आणि हे सीलिंग म्हणजे बंद करणे. डिअर म्हणजे DEER डिअर हरण आणि डिअर म्हणजे प्रिय, लाडका किंवा महागडा. ड्यू म्हणजे डू करणे, डू करणे. RED रेड लाल, रेड READ रेड वाचले किंवा वाचलेले. राईट RIGHT राईट बरोबर. WRIT राईट लिहिणे. RNG रिंग म्हणजे बेल देणे. WRING रिंग म्हणजे मुरगळणे. रोल म्हणजे लपेटून घेणे, रोल करणे. ROLE रोल म्हणजे भूमिका करणे. फॉर म्हणजे चार आणि फॉर म्हणजे च्यासाठी. HEL हिल म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया बरा होणे, तब्येत सुधारणे. आणि HEEL हिल म्हणजे टाच. हॉर्स HORSE हॉर्स म्हणजे घोडा आणि हॉर्स कर्कश. हॉर्सचा अर्थ होतो नो, KNOW नो, K सायलेंट आणि NO म्हणजे नाही आणि नो म्हणजे माहीत करणे. मेड MED म्हणजे बनवलेले. MAID मेड म्हणजे मोल करीन. NOSE नोज म्हणजे नाक. नोज KNOWS K सायलेंट नोज म्हणजे जाणणे. ब्ल्यू म्हणजे वारा वाहणे आणि BLUE ब्ल्यू म्हणजे निळा रंग. BY बाय म्हणजे च्याद्वारे. BUY बाय म्हणजे खरेदी करणे. डेझर्ट म्हणजे वाळवंट आणि DESSERT डेझर्ट म्हणजे मिठाई. फ्लॉवर. हेअर म्हणजे आपले केस आणि HARE हेअर म्हणजे ससा. आवर H सायलेंट आहे, तास, घटिका आणि आवर म्हणजे आमचे. न्यू NEW म्हणजे नवीन आणि नोचा सेकंड सिंपल पास्ट फॉर्म KNEW न्यू. मेल म्हणजे पत्र. MALE मेल म्हणजे पुरुष. वन ONE वन म्हणजे एक आणि WON वन म्हणजे जिंकणे. PIN पेन म्हणजे त्रास होणे किंवा वेदना होणे. PANE पेन म्हणजे काचेचे तावदान, जे आपल्या खिडक्यांना काच असतात त्यांना PANE पेन म्हणतात. PAIL पेल म्हणजे बकेट. PALE पेल म्हणजे निस्तेज. पॉज म्हणजे थांबणे आणि PAWS पॉज म्हणजे पंजा.
PEAK पीक म्हणजे उंच शिखर आणि PEEK पीक म्हणजे डोकावणे. पियर म्हणजे नाशपती फळ आणि पेर म्हणजे PIR पेअर म्हणजे जोडी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकतो की 2 वेगवेगळ्या स्पेलिंग्स आहेत. अर्थ देखील वेगवेगळे आहेत, परंतु उच्चार सारखा आहे. होमो मीन्स सारखा, फोन म्हणजे आवाज. ज्या 2 शब्दांचा आवाज सारखा वाटतो त्याला आपण होमोफोन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल SEE म्हणजे पाने आणि SEAC ते पण सी आहे, हे पण सी आहे, पण हे सी म्हणजे समुद्र. अशा पद्धतीने आपण होमोफोन्स आपल्याला असं वाटतं की जर उच्चारणावरून स्पेलिंग लिहिली गेली आणि ती चुकीची झाली तर तो वाक्यच बदलून जाणार आहे. समजा आय सी विथ माय आईज या ठिकाणी तुम्ही सीची स्पेलिंग SEAC लिहिलं तर अर्थ होईल आय सी म्हणजे मी समुद्र. पण SEEC लिहिलं तर मी पाहते विथ माय आईज माझ्या डोळ्यांनी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघू शकतो की फक्त उच्चारणावरून जर आपण स्पेलिंग लिहिली चुकीची तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्टेक्स्ट म्हणजे संदर्भ घेऊन आपल्याला त्या उच्चाराची स्पेलिंग लिहावी लागते. या शब्दांचा अभ्यास करा, आपल्या वहीवर लिहून घ्या आणि त्यांचं उच्चारण करायला शिका. स्पेलिंग पाठ करा. अर्थ देखील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.